हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी बनवत आहे सुपर इझी आणि हेल्दी हालीम पेस्ट. तर सर्वात आधी जे हालीमचे सीड्स आहेत ना, त्याला 1 तास तरी सोक करून घ्यायचं आहे पाण्यात छान. त्यानंतर एका बोलमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्याला चांगलं गरम होऊन द्यायचं आहे, उकळून द्यायचं आहे. त्यात ॲड करायचं आहे इलायची. मी आणि इथे अख्खे इलायची ॲड केलेत. त्यानंतर चांगली उकळी आल्यावरती ना ते हालीमचे सीड्स जे सोक केले होते आपण ते ॲड करायचे आहेत. ही रेसिपी ना खूपच इझी आहे आणि एस्पेशली ब्रेकफास्ट किंवा इव्हनिंगला बनवण्यासाठी एकदम परफेक्ट आहे. सोक केलेले हालीम सीड्स घालून त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे लम्स नको पडायला. आणि त्यानंतर तुम्ही ॲड करा शुगर किंवा गूळ. तर इथे मी गूळ घेतलं आहे, तुम्ही तुमच्या टेस्ट अनुसार टाकू शकता. आणि मी थोडं हेल्दी व्हर्जन बनवते म्हणून मी गूळ यूज केला आहे, तुम्ही साखरही यूज करू शकता. गूळ मेल्ट होईपर्यंत आणि ह्याचं टेक्स्चर थोडं थिक होईपर्यंत ह्याला कुक करून घ्यायचं आहे. 5 ते 7 मिनटं आपण हे कुक करून घेणार आहोत. हालीम सीड ना खूपच बेनिफिशियल आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये आयर्न, कॅल्शियम, प्रोटीन आणि फायबरने रिच असतात. ते एनर्जीसाठी, हेअर हेल्थसाठी आणि बॉडी स्ट्रेंथसाठी सुद्धा खूपच बेनिफिशियल आहे. मिक्सचर बॉईल होऊन थोडंसं कमी झालं आणि थिक, म्हणजे थोडंसं थिक वाटायला लागलं ना, की गॅस बंद करायचा आहे आणि त्याला थंड होऊन द्यायचं आहे. एका बाजूला दूध गरम करून घ्यायचं आहे आणि दूधसुद्धा एकदम थंड करून घ्यायचं आहे. आता आहे ना, एका ग्लासमध्ये ही हालीमची पेस्ट थंड झालेली आणि थंड दूध हे मिक्स करायचं. हे आहे ना कोमट गरम अशी पेस्ट छान लागते, एकदम हॉट पण नाही आणि एकदम थंड पण नाही. आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्याच्यात ड्रायफ्रूटसुद्धा टाकू शकता, बट मी असं सिम्पलच मला प्रिफर करते, खूप छान लागते. एकदमच अमेझिंग आणि हेल्दी रेसिपी आहे ही, नक्की ट्राय करा. आणि आता पावसात तर हे गरम गरम पियासाठी एकदमच अमेझिंग आहे. सो अशाच काही रेसिपीसाठी मला फॉलो करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.